जगात शांतता आणि सुरक्षा टिकवण्यासाठी एक खूप मोठी संस्था आहे, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद, म्हणजेच UNSC. पण जरा विचार करा, जी संस्था 1945 साली म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतरच्या जगासाठी बनवली होती, ती आजच्या या हायटेक, इतक्या बदललेल्या जगात खरंच तितकी प्रभावी ठरू शकते का? तिची रचना जुनी झाली आहे का? चला आजच्या या विश्लेषणात आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाऊया. आणि हा प्रश्न फक्त कोणत्या तरी पुस्तकातला नाहीये, तो आपल्या सगळ्यांशी जोडलेला आहे. कारण ज्या काळात जग पूर्णपणे वेगळं होतं, त्या काळात बनवलेली व्यवस्था आजच्या सायबर हल्ल्यांच्या, हवामान बदलाच्या आणि जागतिक संघर्षांच्या काळात जगाला योग्य दिशा देऊ शकेल का? याच प्रश्नाभोवती आज आपण बोलणार आहोत. तर मग UNSCला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला जरा इतिहासात डोकावून बघावं लागेल. कारण तिची जी आजची रचना आहे ती खरं तर 1945 सालच्या जगाचं एक जिवंत चित्र आहे. तेव्हाची समीकरणं आजपेक्षा खूप खूप वेगळी होती. हा फरक जरा जवळून पाहूया. 1945 मध्ये काय होतं? जग काही मोजक्या महासत्तांमध्ये विभागलेलं होतं. अनेक देश पारतंत्र्यात होते आणि UNचे सदस्य होते फक्त 50. आणि आज जग बहुध्रुवीय आहे. ग्लोबल साऊथ म्हणजेच विकसनशील देशांचा आवाज वाढलाय आणि UN सदस्य आहेत 193. सोप्या भाषेत सांगायचं तर जग 70 वर्षांपेक्षा जास्त पुढे आलंय, पण सुरक्षा परिषद मात्र अजूनही 1945 मध्येच अडकलेली दिसते. आणि या जुन्या रचनेच्या केंद्रस्थानी आहेत हे परमनेंट 5 किंवा P5 देश. दुसऱ्या महायुद्धात जे जिंकले होते तेच हे देश. त्यांना एक खास अधिकार मिळाला, वेटो पॉवर म्हणजेच नकार अधिकार. याचा अर्थ काय? तर या 5 देशांपैकी कोणी एक जरी नाही म्हणाला तरी अख्ख्या जगाचा निर्णय तिथेच थांबतो. आणि आज सगळ्यात मोठे प्रश्न याच अधिकारामुळे उभे राहिले आहेत. बरं, मग ह्या जुन्या रचनेमुळे नेमकं काय होतंय? काय एवढी घाई आहे ही सिस्टम बदलायची? कारण या कालबाह्य व्यवस्थेची किंमत खरं तर संपूर्ण जगाला मोजावी लागत आहे. आणि कधीकधी तर ही किंमत मानवी जीवनाच्या रूपात असते. आता हे आकडे बघा, हे खरंच धक्कादायक आहेत. आफ्रिका आणि लॅटिन अमेरिका, जिथे करोडो लोक राहतात, त्या पूर्ण खंडांना स्थायी परिषदेत 0% प्रतिनिधित्व आहे. 0. या उलट कमी लोकसंख्या असलेल्या युरोपला 40% जागा मिळतात. हे फक्त आकडे नाहीत, हे आजच्या जगाच्या वास्तवाकडे केलेले एक प्रकारचं दुर्लक्ष आहे. आणि या असमानतेपेक्षाही मोठी डोकेदुखी आहे ती म्हणजे व्हीटो पॉवर. यामुळे काय होतं तर परिषद अक्षरशः निकामी ठरते. P5 देशांपैकी कोणताही एक देश आपल्या फायद्यासाठी महत्त्वाच्या जागतिक ठरावांना अडवू शकतो. आणि यामुळे होतं असं की मोठ्या मानवी संकटांच्या वेळीही जगाला फक्त बघत बसावं लागतं. आणि हे काही काल्पनिक नाहीये. आपण सगळ्यांनी हे पाहिलंय. आठवून बघा, रशिया युक्रेन युद्धातला विध्वंस, सिरियामधलं ते भयंकर गृहयुद्ध किंवा गाझामधलं मानवी संकट. प्रत्येक वेळी P5 देशांच्या राजकारणामुळे आणि व्हीटोच्या भीतीने सुरक्षा परिषद फक्त एक मूक साक्षीदार बनून राहिली. आणि यामुळे होतं काय तर एक खूप मोठी समस्या उभी राहते. जसे म्हटलं जातं की जेव्हा परिषद काहीच करू शकत नाही तेव्हा लोकांचा तिच्यावरचा विश्वास उडू लागतो. आणि जर जगातील सर्वात शक्तिशाली संस्थेवरच लोकांचा विश्वास नसेल तर तिची गरज तरी काय उरते? मग या सगळ्यावर उपाय काय? एकच उत्तर वारंवार समोर येतंय, परिषदेचा विस्तार करा, तिला आजच्या जगाचं खरं प्रतिबिंब बनवा. आणि जेव्हा विस्ताराची गोष्ट येते तेव्हा एका देशाचं नाव सगळ्यात ठळकपणे पुढे येतं, भारत. चला बघूया की भारताचा दावा फक्त हक्काचा नाही तर आजच्या जगासाठी गरजेचा का आहे. सुरुवात करूया एका अशा आकड्याने ज्याकडे दुर्लक्ष करणं शक्यच नाही. 1.4 अब्ज, म्हणजे या पृथ्वीवरचा प्रत्येक 6वा माणूस भारतीय आहे. मग विचार करा, जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीला आणि इतक्या मोठ्या लोकसंख्येला जागतिक निर्णय प्रक्रियेच्या मुख्य टेबलपासून दूर ठेवणं हे कितपत योग्य आहे? पण गोष्ट फक्त लोकसंख्येची नाहीये. आज भारत जगाची 5वी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आहे आणि लवकरच 3री होईल. सोबतच भारत एक जबाबदार अणुशक्ती पण आहे. ही आर्थिक आणि सामरिक ताकद आजच्या जगात दुर्लक्ष करण्यासारखी नक्कीच नाही. आणि भारत हे फक्त बोलून नाही दाखवत तर करून दाखवतो. UNच्या शांती सेनेतलं भारताचं योगदान बघा. भारतानं संयुक्त राष्ट्रांच्या 50 पेक्षा जास्त शांतता मोहिमांमध्ये आपले सैनिक पाठवले आहेत. हे जागतिक शांततेसाठी भारताच्या कटिबद्धतेचा सर्वात मोठा पुरावा आहे.
थोडक्यात सांगायचं तर भारताचा रेकॉर्डच त्याची बाजू मांडतो. जगातील सगळ्यात मोठी आणि यशस्वी लोकशाही, ग्लोबल साऊथचा एक विश्वासू आवाज, हवामान बदलापासून ते दहशतवादापर्यंतच्या लढाईतलं नेतृत्व आणि वॅक्सिन मैत्रीसारख्या उपक्रमातून दाखवलेली जागतिक जबाबदारी, हे सगळं भारताला एक नैसर्गिक जागतिक नेता बनवतं. बरं, भारताचा दावा इतका मजबूत आहे, सगळं इतकं स्पष्ट आहे, मग तरीही भारत अजून या क्लबच्या बाहेर का आहे? कारण हा रस्ता वाटतो तितका सोपा नाहीये. यात राजकीय अडथळ्यांचं आणि सत्ता समीकरणांचे एक मोठं जाळं आहे. मग नक्की अडतंय कुठे? यामागे काही खूप गुंतागुंतीची कारणं आहेत. चला ती समजून घेऊया. सगळ्यात मोठा अडथळा आहे खुद्द P5 देशांमध्येच. बघा, अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स हे सगळे उघडपणे म्हणतात, हो भारताला घ्या. रशियाचाही पाठिंबा आहे, पण त्यात थोडे जरतर आहेत. पण खरा खेळ अडतो चीनमुळे. चीनचा भारताच्या सदस्यत्वाला स्पष्ट विरोध आहे आणि नियम असा आहे की एका जरी स्थायी सदस्याने नाही म्हटलं तर प्रवेशाचे दरवाजे बंद. आणि दुसरा सगळ्यात मोठा पेच आहे तो म्हणजे व्हीटो पॉवरचा. विचार करा, हे P5 देश आपली ही स्पेशल पॉवर, ही सत्तेची किल्ली दुसऱ्या कुणाला देतील का? अजिबात नाही. पण व्हीटोशिवाय कायम सदस्यत्व म्हणजे काय? तर एक प्रकारचं सेकंड क्लास मेंबरशिप. आणि हे भारतासारख्या देशाला मान्य होणं शक्य नाही. हा एक असा तिढा आहे जिथे कुणीच मागे हटायला तयार नाही. आणि ह्या दोन मोठ्या समस्यांसोबतच इतरही काही अडचणी आहेत. जसे की G4 सारखी इतर गट आहेत ज्यांचे स्वतःचे दावे आहेत, ज्यामुळे एकमत होणं आणखीन कठीण होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, UNच्या मूळ कायद्यात म्हणजे चार्टरमध्ये बदल करण्याची प्रक्रिया इतकी किचकट आणि लांबलचक आहे की कोणतीही सुधारणा प्रत्यक्षात आणणं जवळजवळ अशक्य होऊन बसतं. पण इतके अडथळे असूनही भारत गप्प बसलेला नाही. उलट भारताने खूप हुशारीची एक स्ट्रॅटेजिक खेळी सुरू केली आहे, जी एखाद्या बुद्धिबळाच्या डावाप्रमाणेच खेळली जात आहे. भारताची स्ट्रॅटेजी 4 मुख्य गोष्टींवर फोकस करते. 1. G4 आणि G20 सारख्या ग्रुप्समध्ये आपल्या मित्रांना एकत्र ठेवणं. 2. आफ्रिका, लॅटिन अमेरिकेसारख्या ग्लोबल साऊथ देशांचा विश्वास जिंकून एक मोठी आघाडी तयार करणं. 3. चीनसोबत सतत बोलणी करून त्यांचा विरोध कमी करण्याचा प्रयत्न करणं. आणि 4, जे सगळ्यात महत्त्वाचं आहे, जगात आपलं काम इतकं चांगलं ठेवायचं की जगाला भारताशिवाय पुढेच जाताच येणार नाही. आणि शेवटी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, हा सगळा खटाटोप फक्त भारताच्या एका जागेसाठी नाहीये. ही लढाई आहे UNSCच्या स्वतःच्या अस्तित्वाची, तिच्या वैधतेची, जेणेकरून ती 21व्या शतकातल्या आव्हानांना तोंड देऊ शकेल. त्यामुळे एकच प्रश्न मागे उरतो. दुसऱ्या महायुद्धानंतर बनलेला हा जगातील सर्वात पॉवरफुल क्लब आजच्या बदलत्या जगासाठी आपले दरवाजे आणि आपले नियम कधी उघडणार? ह्या प्रश्नाच्या उत्तरातच जागतिक राजकारणाचं भविष्य दडलेलं आहे.